Good morning, students. Today we will see the next MCQ. Yesterday we have seen the last MCQ, that is 27 drops of water of same size, okay, are equally and similarly charged. And त्याचा आन्सर आपण बघितला होता ऑप्शन सी 9 टाइम्स. नेक्स्ट MCQ, टू स्पेरिकल कंडक्टर्स बी अँड सी. दोन स्पेरिकल कंडक्टर्स आहेत बी अँड सी. दोघांची रेडियस पण इक्वल आहे आणि कॅरी इक्वल चार्ज इन देम, repelled with each other with a force F and kept apart at some distance. A third spherical conductor having same radius, म्हणजे जशी रेडियस होती बी आणि सी ची तशी रेडियस त्या नेक्स्ट चार्ज असणार आहे द थर्ड स्पेरिकल कंडक्टरची, हॅविंग सेम रेडियस ॲज दॅट ऑफ बी बट अनचार्ज्ड. म्हणजे पहिले दोन चार्जेस कसे आहेत, चार्ज्ड आहेत, आणि तिसरा कंडक्टर कसा आहे, अनचार्ज आहे. इज बॉट इन कॉन्टॅक्ट विथ बी फर्स्ट अँड देन बॉट इन कॉन्टॅक्ट विथ सी. म्हणजे पहिला बी बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आला आणि नंतर सी बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आला, अँड फायनली रिमूव्ह अवे फ्रॉम बोथ. म्हणजे दोघांशी पहिल्यांदा कॉन्टॅक्टमध्ये आला आणि परत तो रिमूव्ह केला. मग काय होणार आहे, द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन बी अँड सी. द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन बी अँड सी होईल. ओके, टू स्पेरिकल कंडक्टर्स बी अँड सी हॅव्हिंग इक्वल रेडियाई आहे. दोन स्पेरिकल कंडक्टर बी आणि हा सी. ओके, रेडियस सेम आहे, कॅरिंग इक्वल चार्जेस इन बिटवीन देम. ओके, with a force F kept apart at some distance from each other. मग दोघांच्या मध्ये फोर्स काय असणार आहे, इन जनरल आपल्याला माहिती आहे के इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर, सिंगल चार्जसाठी असणार आहे, बरोबर. आता इक्वल रेडियाई अँड कॅरी इक्वल चार्ज. बी बॉडीवरती जर क्यू चार्ज असेल तर सी बॉडीवर सुद्धा काय असणार आहे, क्यू चार्ज असणार आहे. अशाला काय केलं, थर्ड स्पेरिकल कंडक्टर हॅव्हिंग सेम रेडियस ॲज दॅट ऑफ बी. मग इथं बी होता आणि इथं सी होता, बरोबर. इज बॉट इन कॉन्टॅक्ट विथ बी. एक स्पेरिकल कंडक्टर घेतो, हा पहिला घ्यायचा बी, नंतर तो सी. आता काय घ्यायचा, सेम कंडक्टर स्पेरिकल कंडक्टर, हा मी म्हणतो या ठिकाणी ए. स्पेरिकल कंडक्टर आय हॅव कन्सिडर्ड हिअर ॲज ए. ओके, काय होणार आहे, याच्यावर चार्ज किती होतं, बी वरती, बी वरती चार्ज किती होता, क्यू. सी वरती चार्ज किती होता, क्यू. आणि ए कसा आहे, ए इज सेड टू बी, फर्स्ट कंडिशन काय सांगितले, इट इज अनचार्ज्ड. ए इज सेड टू बी अनचार्ज्ड, बट व्हेन ए इज इन कॉन्टॅक्ट विथ बी, व्हॉट हॅपन्स टू ए. ए स्टिल रिमेन्स विथ द अनचार्ज्ड पोजिशन, नो. द ए विच प्रेझेंट विथ द चार्ज पोजिशन नाव, बिकॉज इट इज इन कॉन्टॅक्ट विथ द बी. मग बी वरती चार्ज किती होता, क्यू. ए त्याच्याबरोबर कंबाईन झाला, बरोबर. मग चार्ज ट्रान्सफर होणार आहे, कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. ए याच्यावरती ज्याला कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे त्याला काय होणार आहे, चार्ज डिवाइड होणार दोघांच्या मध्ये इक्वली. म्हणजे बी वरती चार्ज किती असणार आहे आता, Q/2, आणि ए वरती चार्ज किती असणार आहे, Q/2, बरोबर. बघा ना, जेवढा चार्ज क्यू बी वरती आहे, चार्ज ऑन बी इज इक्वल टू चार्ज ऑन सी. किती आहे तो चार्ज, Q/2. बघा कन्सेप्ट समजते का. पहिल्यांदा ए काय होता, अनचार्ज होता, जो बीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. बी वरती चार्ज किती होता, क्यू. बी वरती चार्ज जर क्यू असेल तर ए त्याला जर कनेक्ट केला, जो अनचार्ज होता, चार्ज काय होणार आहे, इक्वल दोघांच्या मध्ये ट्रान्सफर होणार आहे. कसा कसा ट्रान्सफर होणार आहे, इट इज सेड टू बी Q/2 सिम्पली. म्हणजे जो बीचा चार्ज होता तो याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर टोटल चार्ज केला डिवाइड बाय 2 झाला, बरोबर. सो दिस इज सेड टू बी डिवाइड बाय 2. अँड अनचार्ज इज बॉट इन कॉन्टॅक्ट विथ बी. बीच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्यानंतर काय झालं, क्यू बी इज इक्वल टू क्यू सी इज इक्वल टू Q/2. हे इक्वेशन तर तुम्हाला आता समजलेलं आहे, ठीक आहे. आता परत काय विचारलं आहे, देन बॉट इन कॉन्टॅक्ट विथ सी. पहिला बीच्या कॉन्टॅक्टमध्ये होता पहिल्या केसमध्ये, आता काय केला, सीच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला. मग बी वरती किती चार्ज होता, क्यू बी.
इज इक्वल टू क्यू बाय टू होता. आता सीच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला एला कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला, सीच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला, बरोबर. सी वरती चार्ज किती होता, सी वर चार्ज किती होता क्यू, ए वरती चार्ज किती आहे क्यू बाय टू. आता ए चार्ज आहे त्याचा चार्ज किती आहे क्यू बाय टू आणि सी पण चार्ज आहे त्याचा चार्ज किती आहे क्यू. मग याचा क्यू बाय टू याचा क्यू, ए इन कॉन्टॅक्ट बॉट इन कॉन्टॅक्ट विथ सी, मग चार्ज ट्रान्सफर कसा होणार इक्वल होणार डिवायडेड बाय टू. ओके बरोबर आहे का. मग टोटल या केसमध्ये चार्ज ट्रान्सफर कसा होणार आहे बघा, क्यू बाय टू प्लस क्यू. ओके सो चार्ज ऑन ए इज इक्वल टू चार्ज ऑन सी. इन कॉन्टॅक्टमध्ये असताना दोघांच्यावरती इक्वल चार्ज शेअर होणार. तो कसा शेअर होणार बघा, इक्वल चार्ज. याचा काय एचा क्यू बाय टू प्लस सीचा चार्ज काय क्यू डिवाइड होणार इक्वली दोघांच्या मध्ये, म्हणून काय घेतलं डिवायडेड बाय टू. म्हणजे 3q बाय 2 हा इक्वल चार्ज शेअर झाला. म्हणजे क्यू ए 3/2q असणार आहे आणि क्यू सी वरती सुद्धा चार्ज किती असणार आहे 3/2 इंटू क्यू. क्यू ए वरती चार्ज आणि क्यू सी वरती चार्ज. हे कधी ए इन कॉन्टॅक्ट विथ बी असताना दोघांच्या मध्ये क्यू बाय टू, ए इन कॉन्टॅक्ट विथ सी दोघांच्या मध्ये असणार चार्ज. आता हे आपल्याला इक्वेशन मिळाले. ठीक आहे. काय विचारलंय, द न्यू फोर्स ऑफ रिपल्शन, फोर्स बिटवीन बी अँड सी. द फोर्स बिटवीन बी अँड सी इज, फोर्स बिटवीन बी अँड सी कसा लिहायचा, एफ बी सी इज इक्वल टू के. एफ बी सी इज इक्वल टू के. ओके हा किती आहे क्यू बी क्यू सी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आणि एफ ए बी किती आहे क्यू ए क्यू बी अपॉन आर स्क्वेअर. पण त्यांनी काय विचारलं आहे, फोर्स बिटवीन बी अँड सी. म्हणजे पहिला किती होता फोर्स बिटवीन बी अँड सी, पहिल्यांदा या दोघांच्या मध्ये फोर्स किती होता क्यू अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे मी असं घेतो के टोटल चार्ज क्यू, तर इथं काय तो चार्ज ऑन बी क्यू बी, चार्ज ऑन सी क्यू सी अपॉन आर स्क्वेअर. ओके क्यू बी क्यू सी दोघांचा चार्ज किती आहे क्यूज चार्ज आहे रे. ओके देअरफॉर बी अँड सी मध्ये पहिला चार्ज किती होता क्यू बी क्यू सी आणि हा आर स्क्वेअर, हा याच्यामधला फोर्स होता, हा चार्ज होता क्यू बी क्यू सी इज इक्वल टू क्यू. आणि नंतर किती झाला ए पुटअप केल्यानंतर टुवर्ड्स बी टुवर्ड्स सी किती झाला तो चार्ज 3q बाय 2 सी वरती. आणि बी वरती किती झाला, बी वरती किती आहे क्यू बाय 2 आफ्टर ए इन कॉन्टॅक्ट विथ बी. सी वरती किती आहे 3q बाय 2 आफ्टर ए इन कॉन्टॅक्ट विथ सी. सो नवीन चार्ज किती झाला बीचा क्यू बाय 2 आणि सीचा नवीन चार्ज किती आहे 3q बाय 2 अपॉन आर स्क्वेअर. के के गेट्स कॅन्सल, क्यू बी क्यू सी आर आर गेट्स कॅन्सल. क्यू बी म्हणजेच काय क्यू, क्यू सी म्हणजेच काय क्यू. आणि हे काय होणार आहे 3q स्क्वेअर बाय 4. ओके सो फोर्स बिटवीन क्यू अँड बी अँड सी सेड टू बी 3/4. 3/4 बघा की सगळं क्यू बी क्यू सी क्यू क्यू टाकले 3/4 हा फॅक्टर आला इक्वल केले तर. आणि फक्त बी सी मध्ये काढायचं म्हटलं तर के इंटू क्यू बीची व्हॅल्यू काय रे क्यू बाय 2 आणि क्यू सीची व्हॅल्यू काय 3q बाय 2 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू, मी बघा 3/2 बाहेर घेतो, हे काय राहिलं ब्रॅकेटमध्ये के क्यू स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. म्हणजे हा ओरिजिनल फोर्स होता एफ ए बी मध्ये क्यू ए क्यू बी. बी सी मध्ये किती होता क्यू बी क्यू सी, पण क्यू बी क्यू सी काय आहे जितका क्यू बी तितकाच क्यू सी, म्हणजे काय आहे क्यू क्यू इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. समजतंय का. हा पहिला फोर्स होता बिफोर ए इन कॉन्टॅक्ट विथ बी, बिफोर ए इन कॉन्टॅक्ट विथ सी. हा पहिला फोर्स होता, तो तिथं आला पहिला फोर्स के क्यू स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्यामुळे जो न्यू फोर्स आहे एफ बी सी हा किती आहे 3/2 इंटू एफ
FBC is equal to 3/2 into F. So this is the option C. 3F हे किती 2 आणि 2 3/4 into F. 3/4 into F. Option A. Next one, number 8. In a figure, a potential of plus 1200 volt is given. Potential of plus 1200 volt is given to the point A and B is earthen. Point A ना दिला आणि B is earthen केला म्हणजे फिगर कशी दिली बघा. पोटेन्शियल दिलाय A पॉइंटला 1200 वोल्ट दिलाय बरोबर आणि इथून काय केलंय एक पॅरलल कॉम्बिनेशन घेतलंय 4 मायक्रोफॅरेड आणि 2 मायक्रोफॅरेड हा पॉइंट B. This point is said to be B. 1200 वोल्ट दिलाय A पॉइंटला B पॉइंट अर्थिंग केलाय. व्हॉट इज द पोटेन्शियल ॲट पॉइंट P म्हणजे त्यांनी इथे एक पॉइंट दिलाय. पोटेन्शियल ॲट पॉइंट P किती आहे या केसमध्ये विचारलं. आता हे सिरीज कॉम्बिनेशन आहे का पॅरल कॉम्बिनेशन आहे बघा. हे पॅरल कॉम्बिनेशन आहे. तर पॅरल कॉम्बिनेशनचं वोल्ट कॉम्बिनेशनमध्ये मी फिगर डॅट असं लिहितो. हा पॉइंट A, दिस इज 1200, दिस इज पॉइंट P आणि हे पॅरल कॉम्बिनेशन असणार आहे 6 मायक्रोफॅरेड आलं पॅरल कॉम्बिनेशन आणि हा पॉइंट B जो काय केला आहे अर्थिंग केलेला आहे. ठीक आहे. मग पोटेन्शियल ॲट पॉइंट P, पोटेन्शियल ॲट पॉइंट P, कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर त्याचा फॉर्म्युला काय C इज इक्वल टू Q/V. ओके, C इज इक्वल टू Q/V. देयरफॉर Q इज इक्वल टू CV. Q इज इक्वल टू CV फॉर्म्युला बरोबर. दोन ठिकाणी पोटेन्शियल आहे. इथे 1200 आहे, इथे किती कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हा पॉईंट कसा केला आहे अर्थिंग केला आहे. म्हणजे याच्या अक्रॉस किती असणार आहे पोटेन्शियल. इट इज सिम्पली 1200 मायनस P. ओके, सो अक्रॉस V इट इज अ C1 V1 आणि या पॉईंटला काय असणार आहे इट इज सेड टू बी C2 V2. या पॉईंटचं पोटेन्शियल VP, या पॉईंटला पोटेन्शियल 0 कारण हे ग्राउंडिंग केलं त्यामुळे पोटेन्शियल 0 आलं. त्यामुळं C1 याची व्हॅल्यू 3 मायक्रोफॅरेड दिले फिगरमध्ये. 3 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड. मग इथे हे 3 घेतो कारण मायक्रो कॉमनच आहे. इकडे पण मायक्रो कॉमन आहे, इथं मायक्रो कॉमन आहे, ते नंतर कॅन्सल होणार. सो 3 इंटू याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप किती आहे हा 1200 मायनस पोटेन्शियल ॲट P VP, पोटेन्शियल ॲट P VP इज इक्वल टू C2. C2 किती आहे 6 बरोबर. हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल, इथं पोटेन्शियल किती आहे VP, पोटेन्शियल ॲट पॉईंट P मायनस लोअर पोटेन्शियल काय आहे 0. ठीक आहे. आता हे सॉल्व करूयात आपण इक्वेशन. सो इट इज 3 here is 2. Therefore 1200 minus VP is equal to 2 into VP. Therefore 1200 is equal to 2 VP plus VP. 1200 3 VP. So 3 VP is equal to 1200. VP is equal to 1200 by 3. It is said to be 400 volt. Option B, option A दिला 600 volt, option B 400, option C 200 and option D is said to be 100 volt. So option B is correct. VP potential at point P किती असणार आहे it is said to be 400 volt. Next one, two protons A and B are placed in space between the plates of parallel plate capacitor charged up to V volts. Force of protons on FA and FB is said to be. Force on protons on FA FB will be. कसं दाखवायचं बघा तो फोर्स. Let us discuss that force. आता याच्यामध्ये फिगर कशी दिले बघा. इकडे प्लेट दिले
दुसरी प्लेट दिली प्लस आणि हा इथं मायनस, म्हणजे लुक्स लाईक अ पॅरलल प्लेट capacitor. Two protons A and B are placed in a space between the plates of parallel plate capacitor charged up to V volt. म्हणजे दोघांच्यातला हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा कितीपर्यंत चार्ज झाला आहे? V इतक्या व्होल्टने. Force on protons are Fa and Fb are. म्हणजे इथे प्रोटॉन आहे आणि इथे प्रोटॉन आहे, याला A आणि B पॉईंट देतो. Force on protons are Fa and Fb. आता युनिफॉर्म फील्ड आहे इलेक्ट्रिक फील्ड. कशी ओरिएंट होणार इलेक्ट्रिक फील्ड? ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू द निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज टू द निगेटिव्ह चार्ज. इथं प्रोटॉन आहे म्हणजे याच्यावरती काय चार्ज आहे? प्लस. इथं पण प्रोटॉन आहे, याच्यावरती चार्ज काय आहे? प्लस. पण इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन काय असते? फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज. पण या केसमध्ये चार्ज काय कन्सिडर केला आहे? इलेक्ट्रिक फील्ड फोर्स एक्सपिरियन्स ऑन प्रोटॉन, ओके, पर युनिट दॅट प्रोटॉन. म्हणजे फोर्स ऑन प्रोटॉन इज इक्वल टू P इंटू ई. ओके. मग हा Fp म्हणजे काय सांगितलं आहे? Fa. कारण बॉडीला आपण त्या ठिकाणी काय इंडिकेशन दिलं आहे? A. म्हणजे या ठिकाणी म्हणतो A, फोर्स ऑन प्रोटॉन A, बरोबर. हा किती असणार आहे? P इंटू ई. आणि त्याचबरोबर फोर्स ऑन प्रोटॉन B हा सुद्धा काय असणार आहे? P इंटू ई. का? कारण इलेक्ट्रिक फील्ड प्लस टू मायनस आहे, त्यामुळे जेवढी इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्यावरती अप्लाय होणार आहे तेवढीच इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्यावरती अप्लाय होणार आहे. मग सेम इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही पार्टिकलवर ऍक्ट होत असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय असणार आहे? सारखाच असणार आहे. त्यामुळे मी या केसमध्ये म्हणतो इट इज Fa इज इक्वल टू Fb. फोर्स ऑन प्रोटॉन्स आर Fa अँड Fb. इक्वेशन काय सांगितलं आहे? ऑप्शन ए, Fa इज इक्वल टू Fb, Fa ग्रेटर दॅन Fb, Fa less than Fb and nothing can be said. So option A is the correct option. ठीक है. Next number 10. Two capacitors of capacity C1 and C2 are connected in series and potential V is applied across it. Then potential difference across C1 will be V into C1 upon C1 plus C2, V into C2 upon C1 plus C2, V into C1 plus C2 upon C1, V into C2 by C1, V into C2 by C1. मग आता या केसमध्ये बघा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 दोन कॅपॅसिटर आहेत, बरोबर, सिरीजमध्ये कनेक्ट केले. मग आपल्याला माहिती आहे चार्जचा फॉर्म्युला काय? कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सरसाठी Q इज इक्वल टू CV. पण कॉम्बिनेशन कसं आहे? कॉम्बिनेशन कसं आहे? सिरीज. म्हणून मी याला म्हणतो CS इंटू V. कॉम्बिनेशन इज सेड टू बी सिरीज, सो इट इज सेड टू बी CS इंटू V. पण कॅपॅसिटर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहे. पण तुम्हाला माहिती आहे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कसं असतंय? 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 असं असते, बरोबर. सो 1/CS इज इक्वल टू C1 प्लस C2 अपॉन C1 C2 असतंय. म्हणून CS काय येतो? C1 C2 अपॉन C1 प्लस C2, बरोबर. मग टोटल चार्ज कसा असणार आहे? Q इज इक्वल टू इट इज CSV. मग CS किती असणार आहे? C1 C2 सिरीज कॉम्बिनेशन अपॉन C1 प्लस C2 इंटू V, बरोबर. हे त्यांनी काय म्हटलंय? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये चार्ज हा असा असू शकतो. आणि काय विचारले? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 विल बी. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1. आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये टोटल चार्ज Q इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 विल बी. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 इज, तो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 काय आहे? इट इज चार्ज सेम असतो सिरीजला, बरोबर का, अपॉन C1. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 इज Q अपॉन C1, बरोबर. पण Q काय आहे? चार्ज. सिरीज कॉम्बिनेशनचा किती येतो? C1 C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V. मग हे 1/C1 मी बाहेर घेतो आहे असं. Qची व्हॅल्यू काय घ्यायची? C1 C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V. C1 C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V, बरोबर. मग C1 कॅन्सल झालं. देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 विचारलं ना? येस.
C1 is equal to C2 upon C1 plus C2 into V. C2 upon C1 plus C2 into V. आता ऑप्शन बघा काय करेक्ट आहे. काय आलं आपलं? C2 upon C1 plus C2. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. C2 upon C1 plus C2. ओके. तर नंबर 11. आता हे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहे. याच्यातला काय पॉईंट आपल्याशी सिलेबसात नाही आहे तरी पण आपण डिस्कस करूया. 100 कॅपॅसिटर्स each having capacity of 10 मायक्रोफॅरेड. प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे 10 मायक्रो. सगळ्यांना कॉमन असणारा मायक्रो आर कनेक्टेड इन अ पॅरल कॉम्बिनेशन. ऑफकोर्स पॅरल कॉम्बिनेशनला मग त्याच्यामध्ये ॲडिशन काय घ्यायची. CP इज इक्वल टू C1 plus C2 अप टू C100 आर चार्ज्ड बाय पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 100 वोल्ट. द एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. म्हणजे पहिल्यांदा काय काढायची आहे. एनर्जी स्टोअर काढायची आहे. तुम्हाला माहिती फॉर्म्युला E इज इक्वल टू 1/2 CV². ती किती ते बघायचं. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर अँड कॉस्ट ऑफ चार्जिंग फॉर देम. इफ इलेक्ट्रिकल एनर्जी कॉस्ट 108 पैसे 108 पैसे पर किलोवॅट आवर एवढे असेल तर एनर्जी स्टोअर्ड किंवा कॉस्ट ऑफ चार्जिंग याच्याकडून त्यांनी काय विचारलेलं आहे असायला पाहिजे. ऑप्शन ए 10⁷ जूल अँड 150 पैसे. 5 × 10⁶ जूल इंटू 150 पैसे. ओके. 5 × 10⁶ जूल अँड 300 पैसे. 10⁷ जूल अँड 300 पैसे. मग बघा कॉस्ट ऑफ चार्जिंग. कॉस्ट ऑफ चार्जिंगचा फॉर्म्युला काय. इलेक्ट्रिसिटीचं बिल तुमचं जे असतं घरी, कॉस्ट ऑफ चार्जिंगचा फॉर्म्युला एनर्जी इंटू एनर्जी कॉस्ट. इफ एनर्जी कॉस्ट 108 पैसे पर किलोवॅट आवर. एनर्जी इंटू किती पैसे पर किलोवॅट आवर लागतात. 108 पैसे पर म्हणजे डिवाइड होणार आहे पर किलोवॅट आवर. पर किलोवॅट आवर. ओके. हा फॉर्म्युला आहे. मग पहिल्यांदा काय करूया. एनर्जी काढूया. E इज इक्वल टू 1/2 CV². कॅपॅसिटी किती दिले त्या केसमध्ये. कॅपॅसिटी किती दिले बघा. 1/2 CV². 1/2 CV². कॅपॅसिटी 10 मायक्रो बरोबर. आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 100 किलो व्होल्ट. 100 किलो व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स 100 किलो व्होल्ट म्हणजे हे 1/2 कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरेड इंटू 100 किलो इंटू 10⁻³ आणि टोटल कॅपॅसिटर काय. ही फक्त एका कॅपॅसिटरची एनर्जी. टोटल कॅपॅसिटरचं काउंट किती आहे. टोटल कॅपॅसिटरचं काउंट आहे 100. दिस इज द कॅपॅसिटी फॉर वन कंडेन्सर. सो देर आर 100. सो 1/2 10 मायक्रोफॅरेड दॅट इज अ C. 100 इंटू 10⁻³ इंटू टोटल काउंट इज सेट टू बी 100. म्हणजे 100 घेतले तर 100ची तुम्हाला काय मिळणार आहे एनर्जी मिळणार आहे बरोबर. आफ्टर सॉल्विंग दिस वन यू विल गेट आन्सर 5 इंटू 10⁶ जूल ऑफ एनर्जी. Therefore, cost of charging energy of condensers. किती कंडेन्सरची 100 किती आहे 5 इंटू 10⁶ इंटू 108 पैसे पर किलोवॅट आवर. पर किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर किती असते 3.6 इंटू 10⁶. कॅन्सल केलं. सॉल्व केलं. 540 divided by 3.6. So cost of charging 540 divided by 6 is said to be 150 पैसे. का पैसे. कारण हे 108 आपण काय घेतलंय पैसे. ओके. आणि ते किलोवॅट आवरचं सेकंडमध्ये जूल सेकंडमध्ये आपण कन्व्हर्जन केलेलं आहे बरोबर. सो ऑप्शन बी 5 × 10⁶ जूल अँड 150 पैसे. ठीक आहे. नेक्स्ट वन. 2 इन्सुलेटेड चार्ज कंडक्टिंग स्पियर्स. 2 स्पियर्स आहेत कंडक्टिंग.
ओके. इन्सुलेटिंगचं कोटिंग आहे, पण ते कसे आहेत कंडक्टर्स स्पिअर्स आर सेड टू बी चार्ज ऑफ रेडियाय 20 सेंटीमीटर अँड 15 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. एका स्पिअरची रेडियस 20, दुसऱ्या स्पिअरची रेडियस 15 अँड हॅव्हिंग इक्वल चार्जेस ऑफ 10 कुलॉम आर कनेक्टेड बाय कॉपर वायर. दोघांच्यावरती सेम चार्ज आहे, एकमेकांना कनेक्ट झाले, बरोबर. चार्ज किती आहे 10 कुलॉम 10 कुलॉम. एकाची रेडियस किती आहे 20 सेंटीमीटर, दुसऱ्याची रेडियस किती आहे 15 सेंटीमीटर. सेकंड रेडियस इज सेड टू बी 15 सेंटीमीटर. कॉपर वायरने कनेक्ट केले आणि परत सेपरेट केले, मग काय होईल. ऑप्शन ए, सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन टू स्पियर विल बी इक्वल. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन 15 सेंटीमीटर स्क्वेअर विल बी ग्रेटर दॅन 20 सेंटीमीटर स्क्वेअर. लेट अस सी. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन 20 सेंटीमीटर विल बी ग्रेटर दॅन 15 सेंटीमीटर, or both spheres will have the same charge of 10 coulomb. Let us discuss here. Potentialचा फॉर्म्युला काय असतो. इज इट 1 upon r square? नो, इट इज 1 upon r. बरोबर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो 1 upon 4 pi असायचं, मी काय घेतो k q upon r. ठीक आहे. फर्स्ट चार्ज जर घेतला तर, पहिला चार्ज जर घेतला तर काय असणार आहे q1 upon r1. q1 upon r1. ओके. के Q1 अपॉन R1. आणि सेकंड चार्जसाठी पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय Q2 अपॉन R2. ठीक आहे. दोन्ही फॉर्म्युला सेम दिलेत का. Q1 अपॉन R1, Q2 अपॉन R2. आता एकाची रेडियस 20 आहे, दुसऱ्याची रेडियस 15 आहे, बरोबर. डेन्सिटी विचारलीस. डेन्सिटी काय असते सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन 4 pi r स्क्वेअर. ही झाली डेन्सिटीचा फॉर्म्युला. आणि हा काय झाला पोटेन्शियल एका चार्जसाठी, हा काय झाला पोटेन्शियल दुसऱ्या चार्जसाठी, बरोबर. देअरफॉर सिग्मा 1 इज इक्वल टू Q1. आता मी 4 पाय घेत नाही, या केसमध्ये डायरेक्ट घेतो R1 स्क्वेअर. आणि सिग्मा 2 इज इक्वल टू Q2 अपॉन R2 स्क्वेअर. एकाची डेन्सिटी, दुसऱ्याची सरफेस डेन्सिटी. आणि हा एकाचा पोटेन्शियलचा फॉर्म्युला आणि हा दुसऱ्या चार्जचा पोटेन्शियलचा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. Therefore sigma 1 by sigma 2 is equal to काय येणार आहे Q1 by R1 square upon Q2 by R2 square. मी या केसमध्ये असं म्हणतो Q1 by Q2 into R2 square by R1 square. पण गिवन काय म्हटलंय इक्वल चार्ज म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखीच असणार आहे. त्यामुळे हा Q1 by Q2 रेशो का कॅन्सल का. त्याने काय म्हटलंय हॅव्हिंग इक्वल चार्ज ऑफ 10 कुलॉम. मग 10/10 काय झाला फॅक्टर तो 1, म्हणजे फक्त काय झालं R2 by R1, बरोबर. देअरफॉर सिग्मा 1 by सिग्मा 2 इज इक्वल टू R2 स्क्वेअर बाय R1 स्क्वेअर. ठीक आहे. आता R2 दुसऱ्या चार्जची रेडियस किती आहे. पहिला चार्ज आहे ज्याची रेडियस आहे 20, दुसरा चार्ज आहे त्याची रेडियस किती आहे 15 सेंटीमीटर. ओके. देन सरफेस चार्ज डेन्सिटी कोणाची जास्त आहे 15 सेंटीमीटरची स्पिअरची सरफेस डेन्सिटी जास्त असणार आहे का 20 सेंटीमीटर रेडियसच्या स्पिअरची डेन्सिटी जास्त असणार आहे, हे या केसमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. देअरफॉर सिग्मा 1 बाय सिग्मा 2 इज इक्वल टू R2 म्हणजे हा 15चा स्क्वेअर आणि हा R1 काय झाला 20चा स्क्वेअर. देअरफॉर ऑप्शन्स बघा. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन 15 सेंटीमीटर स्क्वेअर विल बी ग्रेटर 15 सेंटीमीटर. सिग्मा 1 बाय सिग्मा 2 इट इज 15 बाय 20 सेंटीमीटर. स्क्वेअर करायचा राहू दे. सिग्मा 2 बाय सिग्मा 1 इट इज 20 बाय 15. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑन 15 सेंटीमीटर स्पियर विल बी ग्रेटर दॅन 20 सेंटीमीटर स्पियर. हा रेशो बघा ना या केसमध्ये R2 by R1 झाला ना. स्क्वेअर फॉरगेट अबाउट द स्क्वेअर, पण सिग्मा आणि R मध्ये कसं रिलेशन आहे डायरेक्ट प्रपोर्शन आहे, बरोबर. मग सिग्मा 1 किती आला R2 बघा इनवर्स प्रपोर्शन आलं का दोघांच्या मध्ये. म्हणून काय म्हणले सरफेसच्या डेन्सिटी ऑफ 15 म्हणजे दुसरा स्पिअर म्हणजे कुठला ज्याची रेडियस 15 सेंटीमीटर आहे ते बघा ना. सिग्मा 2 आलाय का इनवर्स प्रपोर्शन किंवा हा असा घेतो बघा, बरोबर. म्हणजे सिग्मा 2 ची
सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा 2 ची सरफेस चार्ज डेन्सिटी या केसमध्ये 50 सेंटीमीटर विल बी ग्रेटर दॅन 20 सेंटीमीटर स्पियर. रेडियस जास्त आहे, सरफेस डेन्सिटी कमी. रेडियस कमी आहे, सरफेस डेन्सिटी जास्त. का असं? कारण बघा रिलेशन कसं आहे, सिग्मा 1 आणि R1 मध्ये डायरेक्ट आहे का इन्व्हर्स आहे? इन्व्हर्स आहे ना. मग ज्याची रेडियस कमी त्याची सरफेस डेन्सिटी जास्त आणि ज्याची रेडियस जास्त त्याची सरफेस डेन्सिटी कमी. कारण रिलेशन 1/r². रिलेशन 1/r². ठीक आहे. सो यू कॅन स्टॉप हियर. नेक्स्ट वीडियो विल सी द नेक्स्ट लेक्चर.